गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी ॲमेझॉनवरून खूप सारी शॉपिंग केलेली आहे। तर काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, तर काही डीमार्टमधून केलेली आहे, तर काही जत्रेमधून केलेली आहे। तर आणि ही शॉपिंग मी का केले, कशासाठी केले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही जे हॉलची जी बाल्कनी आहे, तर त्या ती जी बाल्कनी मला ऑर्गनाइज करायची आहे। तर हॉलचे बाल्कनी ऑर्गनाइज करण्यासाठी मी काही डेकोरेटिव्ह सामान मी ऑनलाईन मागवलेलं आहे, काही डीमार्टमधून मागवलेलं आहे आणि काही जत्रेतून मागवलेलं आहे। तर मी तुम्हाला सगळं सामान दाखवणार आहे की मी काय काय मागवलं आहे। आणि बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी मी आधी लिस्ट बनवले की कुठे काय काय चांगलं दिसेल आणि त्यानुसार मी आधी लिस्ट बनवलेली आहे। आणि कुठलं सामान ऑनलाईन मागवायचं, कुठलं सामान शॉपमधून घ्यायचं, कुठलं सामान जत्रेमधून घ्यायचं याचा विचार पुरेपूर केला होता मी। आणि तेव्हा जाऊन मी आधी सगळं विचार वगैरे करूनच मग मी हे सगळं ऑनलाईन सगळं मागवलेलं आहे। तर मी जत्रेमध्ये गेली होती बदलापूरला, जेव्हा गणेश जयंती होती तेव्हा बदलापूरला 10 दिवस जत्रा असते। तर मला माहिती होतं की जत्रेमध्ये जे फ्लॉवर असतात ते खूप सुंदर छान असे मिळतात आणि अगदी स्वस्त आणि रिजनेबल मिळतात। तर तेव्हा विचार केला होता की जत्रेतून आपण फ्लॉवर घ्यायचे। तर मी तुम्हाला फ्लॉवर दाखवले होते, पण तुम्हाला एकदा दाखवते। हे फ्लॉवर आहेत, तर एक याच्यामध्ये 2 आहेत, व हे 1 आणि 2 आणि हे 3। त्यानंतर हे बघा असे हे 4 फ्लॉवर आहेत जे की मी जत्रेतून मी घेतले होते। खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला जत्रेमध्ये मिळालेले आहेत। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते। थांब गणेश, थांब ना, सोड। तर मी हे जे तुम्ही बघू शकता, तर हे मी डीमार्टमधून आणलेलं आहे। 2 मिनटं थांब। ह्या 2 प्लेट्स, त्यानंतर ह्या ज्या कुंड्या आहेत, तर म्हणजे जसं आपण फ्लॉवर पॉट म्हणजे फ्लॉवर पॉटमध्ये आपण ते फ्लॉवर ठेवतो, तर मी ह्या कुंड्यांमध्ये हे जे फ्लॉवर आहेत लावणार आहे। तर बाल्कनी ऑर्गनायझेशन यामध्ये तुम्हाला फुल व्हिडिओ बघायला मिळणार आहे की मी ह्या कुंड्यांमध्ये कशा प्रकारे फ्लॉवर लावणार आहे वगैरे। तर ह्या 2 कुंड्या आहेत, तर मला डीमार्टमध्ये 79 म्हणजे 79 रुपयाला ही एक कुंडी मिळालेली आहे। तर खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला या 2 कुंड्या डीमार्टमधून भेटलेल्या आहेत। आणि हे 2 मिनिटं थांबण्यानेच, आणि ह्या 2 प्लेट्स आहेत, तर एक प्लेट 15 रुपये। तर खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला डीमार्टमधून ह्या 2 कुंड्या मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते हे बटरफ्लाय आहे। तर 299 रुपीजला म्हणजे 299ला मी ते 20 बटरफ्लाय घेतलेले आहेत। हे ना खूप म्हणजे याला स्प्रिंग आहेत, म्हणजे तुम्ही जसे हलवाल तसे ते हलत जातात। तसे हे 20 बटरफ्लाय आहेत। त्यानंतर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते आधी। तर मी हे ओपन केलेलं आहे। तर हे तुम्ही बघू शकता, हे स्पॅरो म्हणजे हे स्पॅरो नेस्ट आहे, म्हणजे चिमणीचं घरटं आहे। मम्मी स्पॅरो कुठे? स्पॅरो नाही बाळा त्यामध्ये। मग पाय कुठे गेला आप्पा? 2 मिनिटं। तर तुम्ही ते बघू शकतात, इथे ना ट्यूबलाईट आम्हाला स्पष्ट दिसत नाहीये। तर मी हे ओपन केलेलं आहे। थांब ना, हे बघा, याचं हे। तर 2 मिनिटं थांब ज्ञानेश, हे 2 मिनिटं थांब। हे जे आहे ना इथे हे असं अडकवायचं आहे, म्हणजे कसं मला पण नाही माहिती, असं मे बी काय असेल वगैरे।
तर बघू कसं काय, मे बी असं आहे काहीतरी, हां असं काहीतरी आहे असं. आणि ही जी दोरी आहे ही बांधायची आहे. तर आणि हे इथे तुम्ही बघू शकता, भिंतीला तुम्ही असं अडकवू शकतात किंवा आपल्याकडे आपण जी वॉलची काच म्हणजे जी ग्लास बसवतो त्यावरती आपण असं डेकोरेटिव्ह आपण ठेवू शकतो. तर बघू कसं काय वगैरे. त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते यामध्ये काय आहे. तर याच्यामध्ये 2 मिनटं थांब. याच्यामध्ये मी हे जे चिमणीचं जे घरटं घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण जे गवत ठेवतो हां, तर हे बघा हे असं आहे. म्हणजे चिमणी हां हां दाखव 2 मिनटं, जाऊन सोड. हे बघा हे अशा प्रकारे इथे चिमणी बसेल. इथे असं चिमणी बसेल आणि आतमध्ये मी हे ठेवलेलं आहे. याला फायबर बोलतात. याला ना जे नेस्ट असतं, नेस्टमध्ये आपण जो फायबर ठेवतो हे बघा हे. तर आतमध्ये मी हे ठेवलेलं आहे. म्हणजे आतमध्ये ठेवण्यासाठी मी हा फायबर घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे हा फायबर आहे असं. कारण ना इथे मी घरटामध्ये हे फायबर का ठेवणार आहे माहिती आहे का, कारण तिथे बाल्कनीमध्ये ना ऑलरेडी चिमण्या येतात, पाणी वगैरे पिऊन वगैरे जातात. मे बी त्या यामध्ये घरट्यामध्ये राहू शकतात वगैरे. तरी मी यामध्ये एक आर्टिफिशियल मी स्पॅरो ठेवणार आहे. त्यानंतर पुढे आपण हा बॉक्स ओपन करूया. तर मी हे ओपन केलेलं आहे. बघूया बॉक्समध्ये काय आहे. तर हां, तर इथे मी काही ना अशी प्लॅन्ट मागवले होते, आर्टिफिशियल आहेत. हे ओपन करते आम्ही. हे बघा हे अशा पद्धतीने सामने दाखव. असे छोटे छोटे आहेत. हे बघा दाखव. हे 2 झाले. असे 6 आहेत, छोटे छोटे पण 6 आहेत. कसं ओपन करायचं आहे. असं आहे. हे बघा दाखव. हे ओपन कर. आणि हे 3 नंबरचं हे अशा प्रकारे आहे. असे छोटे छोटे आहेत. अरे हो तू पण कर बाळा, मी पण करते. ज्ञानेश खूप एक्सायटेड, त्याला सुद्धा करायचं आहे. हे 3 झाले. हा चौथा. हे छोटासा आहे, 5वा आहे हा. दाखव लवकर ज्ञानेश. त्यानंतर आणि हा छोटासा 6. तर मला 500 रुपीज म्हणजे 499ला मला हे छोटे छोटे दाखव ज्ञानेश असे 6 प्लॅन्ट्स मिळालेले आहे. आर्टिफिशियल आहे. यांना काय होतं मला माहिती नाही आहे. 2 मिनटं. मी हे बॉक्समधलं हे फाडलं आहे. पण हे बाहेर खूप महाग असतात आणि म्हणजे ओरिजिनल खूप महाग असतात. तर मी हे आर्टिफिशियल मागवलेले आहेत. छोटे छोटे खूप छान आहेत. पण तुम्ही जर बघाल ना असं जवळून तर असं वाटेल की अरे हे ओरिजिनल प्लॅन्ट्स आहेत, पण हे आर्टिफिशियल आहे. मी हे एकाच कुंडीमध्ये लावणार आहे. हे बघा सही छोटे छोटे. आता मी आता पुढचा बॉक्स ओपन करते. हा बॉक्स मी आता ओपन करते. मी हा बॉक्स ओपन केलेला आहे. तर यामध्ये मी काही म्हणजे ना असं
आर्टिफिशियल प्लांट मागवला होता आणि त्यावरती काही स्पॅरो बसल्या होत्या. तर साधारणपणे 3 स्पॅरो आहे. तर मी तुम्हाला तो आधी ट्रे दाखवते. तर हा जो ट्री आहे हा अशा पद्धतीचा आहे, म्हणजे याला जॉईन करावं लागेल. तर तो म्हणजे थांबा ज्ञानेश, ही कुंडी आहे, यामध्ये व्हाईट सिमेंट आहे आणि हे छोटंसं होल दिसतं, यामध्ये आपल्याला तो प्लांट लावायचा आहे. थांब ज्ञानेश, सोड. आणि ह्या 3 अशा प्रकारे स्पॅरो आहेत, ज्या की त्या ट्रीवरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर थांब ज्ञानेश दे इकडे. आणि हे अशा प्रकारे हा आर्टिफिशियल प्लांट आहे, म्हणजे आणि जे स्पॅरो आहे ना ते एक इथे असणार, एक इथे आणि एक इथे. तर अशा प्रकारे हे स्पॅरो आहेत, ते बघा. थांब ज्ञानेश. आणि हे अशा प्रकारे आणि यावरती त्या स्पॅरो येणार आहेत. तर अशा प्रकारे मी म्हणजे आर्टिफिशियल प्लांट विथ म्हणजे 3 स्पॅरो असं मी मागवलेलं आहे ऑनलाईन. आता मी तुम्हाला पुढचं हे दाखवते. यामध्ये काय मी हे ओपन करून दाखवते तुम्हाला. आणि मी जे काय आर्टिफिशियल हे जे प्लांट आणि जे स्पॅरो मागवलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता त्यांनी असं ना कार्ड पाठवलेलं आहे. त्यावर त्याने दिलेलं आहे की थँक्यू फॉर अ परचेज, आणि त्याने हा कार्ड दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात ह्याच्यामध्ये मी काही जे हँगिंग वॉल डेकोरेट जे काही वेल्स असतात ना ते मी मागवलेलं आहे. तर म्हणजे हे जे मी ऑनलाईन जे सामान मागवलेलं आहे ते खूप विचार करून असं मी सामान मागवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही वेल आहे. हे तुम्ही असं कुठेही अडकवून तुम्ही अशा प्रकारे ही वेल हे करू शकतात. आणि जेव्हा मी बाल्कनी डेकोरेट करेल तेव्हा तुम्हाला समजेल की मी कुठलं सामान का मागवलंय, कशासाठी मागवलंय, आणि पूर्ण विचार करून मी हे सगळं सामान मागवलेलं आहे. हे बघा. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की ना, मी नर्सरीतून काही स्टोन घेतलेले आहेत. तर मी ते तुम्हाला जेव्हा मी बाल्कनी डेकोरेट करेल, ऑर्गनाईज करेल, तर तुम्हाला कळेल की मी स्टोन कुठले स्टोन म्हणजे व्हाईट स्टोन घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. तर हे काय माहिती आहे का, हे ग्लू आहे हा. म्हणजे कुठलंही म्हणजे जेव्हा आपण म्हणजे कुठे लिकेज असेल वगैरे, समजा ही वॉल आहे, या वॉलमधून समजा पाणी खाली पडत असेल तर तुम्ही तिथे लावू शकतात. किंवा आपली जाळीची टोपली असेल तर तुम्ही त्या जाळीची टोपल्या जरी लावलत ना तरी तिथं म्हणजे त्यामधून जर पाणी ॲड केलं तर पाणी अजिबात खाली पडणार नाही, लिकेज होणार नाही. तर हा ग्लू मी का मागवलेला आहे माहिती आहे का, कारण ना ही जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीचा जो शेड आहे तर त्या म्हणजे त्या दुकानदाराने काय केलं माहिती आहे का, तो जे शेड आहे ना तो भिंतीमध्ये टाकायला हवा होता, त्याने भिंतीमध्ये नाही टाकला. आणि त्यामध्ये थोडीशी फट ठेवलेली आहे. तर त्याच्यातून ना पाणी गळतं, म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा वरच्या लोकांनी, कारण वरच्यांची पण ना हे बाल्कनी नाही त्यांची बेडरूममध्ये मे बी बाल्कनी असं वाटतं, पण इकडे ना त्यांची विंडो आहे, हॉलची विंडो आहे. तर त्या विंडोमध्ये जर त्यांनी जर चादर वगैरे जर सुकत टाकली, कपडे सुकत टाकले तर ते सगळं पाणी माझ्या ही जी बाल्कनी आहे, बाल्कनीतून जी फट आहे ना, म्हणजे भिंत आणि जो शेड त्यामध्ये जी फट आहे ना त्या फटीतून पाणी खाली येतं आणि पूर्ण ना खराब आणि घाण पाणी येतं. आणि अक्षरशः ते पाणी पुसावं लागतं. करायचं काय, तर मी खूप दिवसांपासून विचार करते काय करायचं. विचार केला होता की एमसील आणून आपण एमसील लावूया, नंतर ठरवलं की नाही आपण व्हाईट सिमेंट लावूया. करायचं काय, तर ॲमेझॉनवर असं सर्च करता मला हा ग्लू भेटला ऑनलाईन. हे बघा ओपन केलेला आहे मी हा. म्हणजे हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे
जिथेही वॉटर लिकेज असेल म्हणजे काही असेल, सिलटेकची टाकी म्हणा, काहीही लिकेज असेल तर तुम्ही आता या ग्लूचा वापर करू शकतात. तर तर मी त्यासाठी हा ग्लू आणलेला आहे. हे बघा, हा ग्लू आहे इथे. तर हा जो ग्लू आहे हा 300 ग्रॅम आहे आणि याला काय बोलतात, ॲमेझॉनवरून वेगळंच काहीतरी नाव आहे. 2 मिनटं. तर हे पण याच्यामध्ये काय याचं नाव, हा ओपन नको करू ज्ञानेश, ओपन नको करू. तर ड्रीम्स हर्ब्स असं काहीतरी याचं नाव आहे ॲमेझॉनवरती. आणि हे वॉटरप्रूफ आहे. जिथेही वॉटर लिकेज होतं त्यासाठी आहे हे. तुम्ही वॉलला लावू शकता किंवा आपल्या ज्या स्टाईल असतात त्याच्यामध्ये जे पाणी येतं त्यासाठी वापरू शकतात पाण्यामध्ये, किंवा कधी आपला जो नळ लिकेज असतो त्यासाठी तुम्ही लावू शकतात. तर असं मी हे ऑनलाईन हा ग्लू मागवलेला आहे. 300 ग्रॅम आहे हा. आणि त्यावरती हा ब्रश फ्री आहे. सिंपल त्यामध्ये लावून आपल्याला असं फक्त लावायचं आहे. आणि हे एवढं कडक असतं ना, म्हणजे बोलतं तसं सिमेंटमध्ये, सिमेंट समजा सुकला आणि सिमेंट सुकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये किती पण दगडी आपटा तो सिमेंट म्हणजे तुटत नाही. जो खडा असतो तो तुटत नाही. हे सेम तसंच आहे. म्हणून हा मी ग्लू म्हणजे आणलेला आहे, जेणेकरून मी जे काही फट आहे त्याला मी छान मस्त हे लावू शकते. हा या ग्लूचा वापर करू शकते. आणि मी याचा वापर कसा करणार आहे आणि का आणि कशा पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा मी बाल्कनी ऑर्गनाईज करेन त्याचे जे पुढचे जे व्हिडिओ आहेत तर ते बाल्कनी म्हणजे ऑर्गनाईज असणार आहे. तर म्हणजे बाल्कनी ऑर्गनाईज करण्याचे व्हिडिओ असणार आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, माहीत नाही किती व्हिडिओ होतील, पण मी 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये मी पोस्ट करणार आहे. तर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी कशा पद्धतीने वापरणार आहे. त्यानंतर मी बाल्कनीमध्ये मी एक 4 टायर स्टँड मागवलेला आहे. डेकोरेटिव्ह हा जो स्टँड आहे. तर मी आता हा बॉक्स ओपन करते. हा बॉक्स ओपन केलेला आहे. या स्टँडचा एवढा मोठा बॉक्स आहे, खूप जड आहे. तुम्ही बघू शकता हा असा स्टँड आहे बघा. हे बघा, तर हा अशा पद्धतीचा हा स्टँड आहे. मे बी मला असं वाटतं की मला हे नाही करावं लागणार आहे. तर हा अशा पद्धतीचा हा स्टँड आहे. तर जेव्हाही मी बाल्कनी ऑर्गनाईज करते तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने मी हा स्टँड हे करणार आहे. तर म्हणजे मला असं वाटलं की हा स्टँड मोठा असेल, पण हा स्टँड खूपच लहान आहे. तर मला हा जो स्टँड आहे ना त्याने ना इथे हे केलेलं आहे, इथे त्यांनी थोडं हे केलेलं आहे म्हणजे रॅप केलेलं आहे. तर हा खूप मोठा स्टँड आहे. तर कळेल आणि मी जेव्हा हा स्टँड जॉईन करेल त्या तुम्हाला समजणार आहे. तर हा अशा पद्धतीचा स्टँड आहे. इथे त्यांनी जॉईन केलेलं आहे. हे जेव्हा मी जर काढे ना त्याचे 2 भाग होतील, म्हणजे हा मोठा स्टँड आहे असं. आणि ओके, हे बघा इथे ना आतमध्ये ही जी नळी दिसते, ही जी नळी दिसते ना, यामध्ये हे छोटे पाईप ॲड करायचे आहेत आणि असं करून हे हा स्टँड हे करायचा आहे. बघा, तर हे सगळं होतं. तर हे सगळं होतं म्हणजे मी बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी जे काही ऑनलाईन सामान मागवलेलं ते हे सगळं आहे.
तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि याच्या पुढे जेही काही व्हिडिओ येतील म्हणजे 2 किंवा 3 तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी बाल्कनी पूर्णपणे डेकोरेट करून घेणार आहे, ऑर्गनाईज करून घेणार आहे. तर त्याचेच 2 किंवा 3 व्हिडिओ असतील. नक्की बघा, अजिबात बघायला विसरू नका. मी खूप सुंदर छान पद्धतीने मी बाल्कनी डेकोरेट करून घेणार आहे आणि मला आहे ना खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ना वॉल असू दे किंवा बाल्कनी डेकोरेट असू दे किंवा किचनची विंडो असू दे किंवा बेडरूममधली विंडो असू दे, मला ऑर्गनाईज करायला किंवा डेकोरेट करायला मला खूपच आवडते. तर नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. तर तुम्ही इथं हे बघू शकता. तर ही जी लोकर आहे तर ही म्हणजे असं तुम्ही बोलू शकता की चमकीची लोकर आहे. तर ही मी बदलापूरवरून जो अपना बाजार आहे तिथे डेकोरेटिव्ह म्हणजे तुम्हाला ऑल इन वन सगळंच मिळतं आहे शॉपमध्ये. मी तिथून ही लोकर घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे माती आहे. त्यानंतर इथे मी 3 किलो सिमेंट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे स्टोन आहेत जे की माझ्याकडे आधीपासून होते. ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सुकून ठेवलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकतात, इथे नर्सरीतून मी हे छोटे स्टोन घेतलेले आहेत. हे 100 रुपये किलो 100 रुपये किलोनी मिळतात. तर मी इथे 1 किलो हे छोटे स्टोन घेतलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता ते छोटे छोटे या गोट्या आहेत. तर ह्या ज्या गोट्या आहेत तर ही जी मोठी गोटी ही 5 रुपयाला आहे आणि म्हणजे तुम्ही कुठलीही घ्या. छोटी गोटी 5 रुपयाला आणि मोठी गोटी 5 रुपयाला आणि याच्या छोट्या गोट्या आहेत ना ह्या 2-2 रुपयाला. तर मी त्यांना सांगितलं की मला पूर्णच हवं, त्यानुसार त्यांनी मला डिस्काउंटमध्ये या सगळ्या गोट्या दिलेल्या आहेत. तुम्ही कुठलीही घ्या, व्हाईट घ्या किंवा आपली नॉर्मल घ्या. तर ती 2 रुपये गोटी आहे, मोठी गोटी 5 रुपये. तर मी डेकोरेटिव्हसाठी मी ह्या गोट्या आणि हे स्टोन विकत घेतलेले आहेत. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night.